आनंदी मालिकेच्या आजच्या भागात प्रांजल मालक साहेबांना म्हणत असते, हे काय करताय तुम्ही बाबा? हे सगळं कधी आमच्या आईसाठी केलं नाही. आणि काय नाव हिचं आनंदी, हिच्यासाठी हे सगळं करताय? अरे काय चाललंय हे सगळं? तुम्ही आम्हाला नेहमी सांगत आलाय ना, माझं प्रेम फक्त तुमच्या आईवर आहे. मग हे सगळं काय आहे? कुठं गेलं ते प्रेम? कुठे गेली तुमची समिधा? पृथ्वी म्हणतो, मला जे आधीपासून वाटत होतं ना, तेच योग्य होतं. यांचं कधी आपल्या आईवर प्रेम नव्हतंच. आणि जो माणूस आपल्या आईचा नाही होऊ शकला, तो आपला काय होणार आहे? हे ऐकून मालक साहेब जोरानेच बास असं म्हणतात. यापुढे एक शब्द बोलायचा नाही. पृथ्वी म्हणतो, मी बोलणार. तुम्ही जर माझ्या आईवर एवढं प्रेम केलं असतं ना, तर तिला असं तडफडू दिलं नसतं. तुम्ही तिच्या सोबत राहिला असता. तिथे फॅक्टरीमध्ये पैशांच्या नोटा नाही मोजत बसला असता. हे सर्व बघून विद्याधरला खूपच आनंद होत असतो. पृथ्वी पुढे म्हणतो, तुमचं आमच्या आईवर कधी प्रेम नव्हतंच. यावर माई जोरानेच म्हणतात, बस पृथ्वी. पृथ्वी म्हणतो, माई काय चुकीचं म्हणतोय मी? जर यांचं खरंच आमच्या आईवर प्रेम असतं तर यांनी दुसरं लग्न केलं असतं? नाही, आणि लपून छपून तर नाहीच नाही. शिल्पाताई लगेच म्हणते, पृथ्वी, अरे लपून छपून नाही केलेलं आहे, अख्ख्या गावासमोर लग्न झालंय, आणि तेही परिस्थितीमुळे. यावर पृथ्वी म्हणतो, परिस्थितीबद्दल मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. कारण सत्य हेच आहे, तुम्ही सगळ्यांनी आमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलीत. आणि का? का तर आनंदी आमच्या नजरेमध्ये महान व्हावी म्हणून. दुसऱ्या कोणत्या स्त्रीने आमच्या आईची जागा घेतली हे आम्हाला कळू नये म्हणून. पण तुम्ही सगळेजण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या घरात माझ्या आईची जागा दुसरी कोणतीही स्त्री कधीच घेऊ शकत नाही. त्यानंतर ते तिघही भावंड आपल्या रूममध्ये निघून जातात. शिल्पाताई इकडे आनंदीला म्हणते, तू तर म्हणाली होतीस चिठ्ठीमध्ये सगळं लिहिलं होतंस म्हणून, पण तू चिठ्ठीमध्ये काही वेगळंच लिहिलं होतंस. म्हणजे आम्हा सगळ्यांना विचार करायला भाग पाडलंस की मुलांना माहिती आहे तू त्यांची आई आहेस म्हणून. पाहिलंस पाहिलंस मुलांना किती त्रास झाला या गोष्टीचा, किती दुःख झालं कळतं तुला? आनंदी मात्र काहीही बोलत नसते. आनंदीला सुद्धा या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं. धनश्री म्हणते, बरोबर बोलतायत शिल्पाताई. अगं आनंदी, तू हे सगळं आधीच सांगितलं असतंस तर ही वेळ आलीच नसती. अगं तुझ्या या खोट्या वागण्यामुळे आणि लपवाछपवीमुळे मुलं किती दुखावली गेली आहेत. आणि तुला काय, मुलांचा राग आणि संताप फक्त भाऊजींवर निघतो. अगं काय नाही केलं भाऊजींनी मुलांसाठी, पण तुझ्या एका चुकीमुळे मुलांच्या नजरेत ते अपराधी ठरले आहेत. शिल्पाताई म्हणते, युगंधर, तू तू मला सांगत होतास ना की हिला समजून घे म्हणून. काय समजून घेऊ, बघितलंस तू? आता तर मी हिला कधीच समजून घेणार नाही आणि कधीच हिला स्वीकारणार नाही. मालक साहेब सुद्धा काहीही बोलत नसतात. शिल्पाताई म्हणते, आणि मी मी हे घर सोडून कधीच जाणार नाही. माझ्या मुलांना माझी गरज आहे आत्ता. असं म्हणत शिल्पाताई आत निघून जाते. मालक साहेब आनंदीला म्हणतात, काय गरज होती तुला? तुला म्हटलं होतं ना, जसं चालू आहे तसं चालू देत. अगं इतक्या वर्षानंतर या घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं होतं. माझी मुलं माझ्या जवळ यायला लागली होती. नाही, तू असं करायला नको होतंस. असं म्हणत युगंधर सुद्धा तेथून निघून जातो. माई लगेच आनंदीजवळ येतात. आनंदी म्हणत असते, मी खरंच सगळं सांगितलं होतं. विद्याधर इकडे म्हणत असतो, काय पेटवलंय वाडा मी. आता निंबाळकरांची कशी राख होते ते फक्त बघत राहायचं. प्रांजल म्हणत असतो, काय काय चाललंय या घरात? प्रांजल खूपच चिडलेला असतो. तो पृथ्वीला म्हणतो, दादा, या माणसाला ना आता बाबा म्हणायची पण लाज वाटते मला. यांनी दुसरं लग्न केलंच कसं? या माणसाने आपला विश्वासघात केलाय, आपल्या आईचा विश्वासघात केलाय. अरे हिम्मत कशी झाली रे या माणसाची? कोण कोण समजतो हा माणूस स्वतःला? मिताली प्रांजलला म्हणते, या घरात आहे ना प्रांजल, विश्वास नावाची गोष्टच नाही उरली आहे. कोणावर विश्वास ठेवायचा? या घरात आपण ज्याच्यावर विश्वास ठेवायला जातो ना, तोच माणूस सगळ्यात पहिला येऊन आपला विश्वास तोडायला तयार असतो. आई गेली ना, तेव्हा असं वाटत होतं की कोणी नसलं ना तरी सुद्धा बाबा आहेत, आपल्याला सांभाळून घेतील, प्रेम करतील, माया देतील. पण हे काय केलं त्यांनी? अरे, ज्या हातांनी आपल्या आईला वचन दिलं होतं त्याच हातांनी त्या आनंदीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. प्रांजल म्हणतो, बरोबर आहे तुझं मिताली. आपल्याच माणसांनी आपल्याच पाठीत खंजीर खुपसला. मिताली म्हणते, खरं आहे प्रांजल. आई गेल्यानंतर आपलं म्हणण्यासारखं या घरात कुणीही उरलेलं नाहीये.
आज आपण पूर्णपणे अनाथ झालोय रे. यावर पृथ्वी लगेच म्हणतो, मिताली, हे असलं वाक्य तुझ्या तोंडातून कधीच नाही आलं पाहिजे. यावर मिताली म्हणते, मग काय बोलू दादा, तूच सांग ना. पृथ्वी लगेच मितालीकडे येतो आणि म्हणतो, आई गेली म्हणून जग थांबत नाही आणि बाप बदलला म्हणून रक्ताचं नातं संपत नाही. हे घर, इथले माणसं कुणीच विश्वास ठेवायच्या लायकीची उरलेली नाहीयेत. पण तू काळजी करू नकोस. तू एकटी नाहीयेस. मी तुझ्या सोबत आहे. प्रांजल तुझ्या सोबत आहे. आता आपणच एकमेकांचे आई बाबा आणि आपणच एकमेकांचं कुटुंब. हे घर आता आपलं राहिलेलं नाहीये. त्यामुळे आपण तिघांनी एकमेकांची ढाल बनून उभं राहायचं. आणि एक गोष्ट, या घरातल्या एकाही माणसावर आपल्याला विश्वास ठेवायचा नाहीये. अगदी एकावरही नाही. एवढ्यातच बाहेर शिल्पाताई आलेली असते आणि ती जोरजोराने दरवाजा ठोठावत असते. ती पृथ्वीला आवाज देत असते. शिल्पाताई दार उघडायला सांगत असते. शिल्पाताई म्हणत असते, अरे नका रागवू रे असं बाबांवर. असं म्हणत शिल्पाताई त्या तिघांनाही दार उघडायला सांगत असते. मिताली जोरानेच म्हणते, तू जा बरं इथून. आम्हाला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. तुझ्याशी काय कुणाशीच बोलायचं नाहीये. आमच्या आयुष्यात तसंही तुमच्या कोणासाठीच जागा उरलेली नाहीये आता. शिल्पाताई म्हणत असते, नाही नाही असं नको बोलूस. असा नका रागवू रे. तो बाबा आहे तुमचा, त्याच्यावर नका रागवू रे. पृथ्वी म्हणतो, नातेसंबंध काय असतं हे ज्या घरात विसरले आहेत ना, त्या घरातल्या लोकांनी आम्हाला दरवाजा उघडायला सांगूच नये. आम्हाला आता या घरातल्या एकाही खोट्या चेहऱ्याच्या समोर जाण्याची इच्छा नाहीये. तू प्लीज जा इथून आत्या. शिल्पाताई म्हणत असे, मी अशी कशी निघून जाईन रे. अरे तुम्ही दार खोला ना, ऐकून तरी घ्या माझं. शिल्पाताई प्रांजलला म्हणत असते, प्रांजल दार उघड. प्रांजल लगेच दार उघडायला जात असतो, परंतु पृथ्वी त्याच्या हाताला पकडून त्याला थांबवतो. परंतु प्रांजल म्हणत असतो, दादा दादा आत्तू आवाज देतेय. पृथ्वी म्हणतो, आता कुणाच्याही शब्दाला भुलायचं नाही. प्रांजल म्हणतो, अरे दादा पण आत्तू बोलतेय. पृथ्वी म्हणतो, ज्या घरात सत्याचा गळा खुंटला जातो ना, तेथले अश्रू देखील खोटे असतात. तू मागे हो. शिल्पाताई म्हणत असते, पृथ्वी असं नको बोलूस. प्लीज एकदा समजून तर घे ना. त्यानंतर प्रांजल म्हणतो, आतू तू निघून जा इथून. परंतु शिल्पाताई सारखीच प्रांजलला दार उघडायला सांगत असते. प्रांजल म्हणत असतो, आतू तू निघून जा इथून. आम्हा तिघांना एकटं सोड प्लीज. शिल्पाताई खूपच रडत असते. शिल्पाताई म्हणत असते, प्लीज दार उघड ना, मी तुला समजावून सांगते, प्लीज दार उघड ना. विद्याधर मात्र इकडे खूपच हसत असतो. विद्याधर म्हणत असतो, धने धने, नाद खुळा झाला बघ. आज या निंबाळकरांच्या वाड्याची सुटकासारखी शांतता पसरली आहे नव. शपथ सांगतो, माझ्या कानावर ना सनई चौघड्यासारखी वाजू लागली आहे. यावर धनश्री खूपच हसत असते. धनश्री म्हणते, अहो तुम्ही की नाही काटा किर राडा केलाय. म्हणजे या वाड्यातली हवाच बदलली आहे बघा. विद्याधर म्हणतो, खरं आहे. या विद्याधरचा नाद म्हणजे की नाही खटक्यावर बॉट आणि जागेवर पलटी. फक्त एका चिठ्ठीचा विषय गोल केला मी अन अख्ख्या घराची इसकटून रांगोळीच काढली. असं म्हणत विद्याधर हसत असतो. पुढे विद्याधर म्हणतो, धने, या सिच्युएशनला एखाद्या पिक्चरचं नाव द्यायचं झालं तर काय देशील? धनश्री म्हणते, काय हो देणार? विद्याधर म्हणतो, सांगतो, कभी खुशी कभी मरोस तो राडा. असं म्हणून दोघेही हसत असतात. धनश्री म्हणते, अहो तुम्ही ना ईशा एकदम बघा कसं हाड केलाय. एका दगडात लई पाखरं मारलीत. त्या आनंदीला तिची जागा दाखवलीत आणि भाऊजींच्या अख्ख्या फॅमिलीचा असा बाजार उठवलाय ना. विद्याधर म्हणतो, बाजार काय शोधून काढलायस धने? त्या युगंधरच्या अख्ख्या फॅमिलीचा असा काय वांदा करून टाकलाय नव. आयुष्यभर फक्त रडतच बसतील. आणि ती आनंदी तिचा माज तर असा उतरवलाय. ते म्हणतात ना, कालपर्यंत होती अप्सरा आणि आता झाली कचरा. असं म्हणून विद्याधर हसत असतो. विद्याधर पुढे म्हणतो, या विद्याधरचा नाद करायचा नाही. हे सगळं शिल्पाताई ऐकते. शिल्पाताई आत येते आणि विचारते, ती चिठ्ठी तू बदललीस विद्याधर? विद्याधर म्हणतो, ताई होय, मीच केली आहे ती अदला बदल, आणि ते बी स्वतःच्या हातानं. असं काय करतेस ताई? म्हणूनच ती आनंदी आभाळातनं एकदम जमिनीवर कोसळली. आणि कुठे कोसळली? नुसती युगंधरच्या नजरेतनं नाही, तर त्या पोरांच्या नजरेतनं बी कायमची उतरली बघती. असं म्हणत विद्याधर हसत असतो. धनश्री पुढे जाऊन म्हणते, अहो शिल्पाताई, तुम्ही तर यांची पाठ थोपटायला हवी. कारण आनंदी आणि भाऊजी आपल्यासोबत जो खेळ खेळत होते ना, तोच खेळ यांनी उलटा टाकलाय. विद्याधर म्हणतो, नाही, सगळ्यांनी वाटत होतं
त्या पोरासनी आधीच माहिती आहे त्या लग्नाबद्दल, पण फक्त मलाच माहित होतं की त्या पोरासनी काडीची बी खबर नाहीये. आणि हे सगळं कुणामुळे शक्य झालं, तर मी बदललेल्या त्या चिठ्ठीमुळे. आणि आज जेव्हा ती पोरं घरात आली, तेव्हा उरलेला बारूद बी मीच पेटवून दिला. त्यानंतर विद्याधर घडलेला प्रकार सांगत असतो. पृथ्वी, मिताली आणि प्रांजल तिघेही फॅमिली ट्री सजवत असतात. एवढ्यातच तिथे विद्याधर गेलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, एकदम भारी आयडिया हा, आपल्याला लई आवडली. मी काय म्हणतो, ते मंत्री साहेबांनी दादाचा एवढा मोठा सत्कार केला, त्या फंक्शनचा सोहळा तुम्ही बघितला की नाही? यावर पृथ्वी म्हणतो, अरे नाही ना, मी ऍक्च्युली बघायला घेतला होता, परंतु तेव्हा काहीतरी सर्व्हर इश्यू झाला. विद्याधर म्हणतो, अरे याला काय अर्थ आहे, तुम्ही बघायला पाहिजे. धनश्री म्हणत असते, अहो तुम्ही गेला होतात ना त्या फंक्शनला, मग तुमच्याकडे असेल की रेकॉर्डिंग? यावर विद्याधर म्हणतो, अरे म्हणजे काय? हे बघा, हे फोटो लावता लावता तो कार्यक्रम बी बघून घ्या एकदा. हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्या बापाचा अभिमान वाटेल, डोळ्यांचं पारणं फिटेल पारणं. असं म्हणत विद्याधर त्या तिघांनाही त्या फंक्शनचा व्हिडिओ दाखवतो. पृथ्वी हसत असतो. पृथ्वी म्हणत असतो, किती मस्त दिसतायत ना बाबा. विद्याधर या तिघांना सुद्धा आनंदी युगंधरला पुरस्कार देतानाचा व्हिडिओ दाखवतो. हे सगळं बघून ते तिघही खूप चिडलेले असतात. पुढे विद्याधर शिल्पाताईला म्हणत असतो, शिल्पाताई तू माझी आता पाठ थोपटायला हवीस. अगं केवढं मोठं काम केलंय मी, आणि त्या आनंदीचा माज तर असा उतरवलाय मी, एकदम तिला झिरोवर आणून ठेवलाय, झिरोवर. शिल्पाताई म्हणते, कुठल्या किमतीवर? त्यानंतर शिल्पाताई पुढे येऊन म्हणते, कुठल्या किमतीवर विद्याधर? त्या आनंदीला खाली पाडण्याच्या नादात तू काय केलंय तुला कळतंय? अरे त्या तिन्ही निष्पाप मुलांना त्यांच्या बापापासनं पुन्हा वेगळं केलंयस. त्यांच्या बापावरचा, या घरावरचा विश्वास उडलाय. त्यांनी आपल्या आई वडिलांचे फोटो जाळले रे विद्याधर. चुकीचं केलंस तू, बरोबर नाही वागलास तू. आनंदी इकडे मालक साहेबांच्या रूम बाहेर आलेली असते. दरवाजा हाताने ठोकतच ती मालक साहेबांना विचारत असते, मालक साहेब आत येऊ का? मालक साहेब म्हणत असतात, मला आत्ता कुणाशीही आणि कोणत्याही विषयावर बोलायची इच्छा नाहीये. आनंदी म्हणते, मालक साहेब मला फक्त 2 मिनिटं बोलायचं होतं तुमच्याशी. माझ्यावर विश्वास ठेवा, त्या चिठ्ठीत मी सगळं खरं सांगितलं होतं. आपल्या लग्नाबद्दलचं सगळं सत्य मी लिहिलं होतं त्यात. पण मला माहीत नाही तो मजकूर कसा बदलला गेला. मालक साहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मला खरंच कळत नाहीये. त्याच्याकडे चुकीची चिठ्ठी तर गेली नाहीये ना? युगंधर म्हणतो, आनंदी आता मला कुठलं बी स्पष्टीकरण ऐकायचं नाहीये, मला एकट्याला सोड. आनंदीला खूप वाईट वाटत असतं. आनंदी चिठ्ठी शोधत असते. आनंदी छायाताईला म्हणत असते, छायाताई प्लीज बघा ना, पृथ्वीने ती चिठ्ठी फाडून याच डब्यात टाकली असेल, तुम्ही प्लीज एकदा बघा ना. असं काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत की पृथ्वीला एवढा मोठा गैरसमज झाला? मी तर खरंच लिहिलं होतं ना, मग एवढा मोठा अनर्थ कसा घडला? त्यानंतर आनंदी छायाताईला विचारत असते, छायाताई काही मिळतंय का? यावर छायाताई म्हणत असते, आनंदीताई चिठ्ठीचा एक तुकडा बी नाहीये याच्यात. छायाताई म्हणते, थांबा मी बाहेरच्या मोठ्या कचऱ्याच्या डब्यात जाऊन बघून येते. असं म्हणून छायाताई बाहेर जाते. आनंदी विचार करत असते. आनंदी म्हणत असते, कुठे गेली असेल ती चिठ्ठी? दुसरीकडे धनश्री म्हणत असते, अहो ताई तुम्ही जास्तच भावनिक होताय. हे बघा, आपल्याला आनंदीला या घरातनं काढायची होती की नाही? मग झालं की. भाऊजींच्या आणि त्यांच्या मुलांच्या दोघांच्याही नजरेत ती पार उतरली बघा. शिल्पाताई रागानेच ओरडते, धनश्री. विद्याधर म्हणतो, ताई ताई हे बघ कसं असतं ना, हे बघ कुठलंही कडू औषध असतं की नाही, त्याचा काही ना काही साईड इफेक्ट असतोच की, आलं का लक्षात? आता ह्यो माझ्या एका छोट्याशा मास्टर माइंडचा छोटासा साईड इफेक्ट आहे. शिल्पाताई म्हणते, राक्षस आहेस तू, राक्षस आहेस तू विद्याधर. स्वतःच्या सख्ख्या भावाचं घर जाळताना तुला काहीही वाटलं नाही का रे? मान्य आहे मला आनंदी या घरात नको होती, आणि युगंधर आणि मुलांना त्रास झाला तर मी सहन करणार नाही हे माहिती असून सुद्धा एवढा घाणेरडा खेळ खेळलास तू. कधीच माफ करणार नाही मी तुला, कधीच नाही. असं म्हणून शिल्पाताई जात असते. विद्याधर म्हणतो, जा जा निघून जा आणि मला माफ बी करू नकोस, पण माझे आभार मानायचे तेवढे विसरू नकोस. तुला आठवतं नवं, तुझ्या त्या लाडक्या युगंधरने तुला आश्रमात झाडलं होतं.
मी जर तुला थांबवलं नसतं तर या घरात तू आज नसतीस. धनश्री शिल्पाताईला बोलायला जात असते, परंतु शिल्पाताई तेथून निघून जाते. विद्याधर म्हणत असतो, खेळ तर अजून बाकी आहे शिल्पाताई. आता तर मी फक्त भवरे हलवलेत, अख्खा डाव उलटायचा अजून बाकी आहे. या वाड्यात जोवर विद्याधर निंबाळकर जिवंत आहे तोवर या वाड्यात कुणाचाच संसार खुलणार नाही, तर फक्त राख होणार. फक्त आणि फक्त राख. मालिकेच्या उद्याच्या भागात पृथ्वी म्हणत असतो, तुम्हीच म्हणालात ना की तुमचं लग्न आनंदी बरोबर परिस्थितीमुळे झालं म्हणून, मग मुक्त व्हा या त्रासातून. आनंदीला डिवोर्स द्या. हे ऐकून आनंदीला धक्काच बसतो. पृथ्वी म्हणतो, आज तुम्हाला एक काहीतरी निवडावंच लागेल. एक तर तुमची मुलं किंवा ही आनंदी. हे ऐकून आनंदीला आणि युगंधरला सुद्धा खूप टेन्शन येतं.